फक्त 15 मिनिटामध्ये गुळपापडी बनवायची. डायरेक्ट रेसिपीला सुरुवात केली. हा गूळ घेतला आहे पाऊण वाटी. 2 चमचे म्हणजे छोटी वाटी डेसिकेट कोकोनट. आणि तेवढीच वाटी मी 2 चमचे डिंक घेतला आहे. त्याच्या अर्ध वाटी मी मगज घेतले आहेत. आणि 1 चमचा वेलची पावडर घेतली. बदाम आणि काजू 100 ग्रॅम आहेत. 1 कप. हा जो कप आहे ना, या कपाच्या साहाय्यानेच मी गव्हाचे पीठ घेतले. म्हणजे हा जो कप आहे या कपाने मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. म्हणजे तेवढा एक बाऊल भरून घेतला तो. आणि बाजूला जो कप आहे ना तेवढंच पाऊण कप तूप आणि पाऊण कप गूळ घेतला. तिन्ही बाऊल जे आहेत ना एकाच मापाचे आहेत. चला, गुळपापडीसाठी लागणारे साहित्य सर्व तर सांगून झाले. आता डायरेक्ट आपण सुरुवात करूया. सर्वात आधी काय करायचे, काजू बदाम, मगज आणि डिंक हे सगळं वाटून घेऊया. तर सुरुवातीला मी डिंक घालून घेते. चांगली अशी बारीक पावडर करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे पावडर बनवून घ्यायची आहे. डिंकाची पावडर बाजूला करून माझ्याकडे हे इलेक्ट्रॉनिक जार आहे. या भांड्यामध्ये ना काजू बदामची पावडर खूप छान होते. तुम्ही जर का मिक्सर जारमध्ये घालत असाल ना तर थोडं प्लस मोडवर ठेवून तुम्ही अशा प्रकारे पावडर बनवून घ्यायची. बदाम आणि काजूचे काप असे दिसता कामा नये. प्रॉपर अशी पावडर बनवून घ्यायची. काजू बदाम बरोबर मगजसुद्धा मी घालून घ्यायला पाहिजे होते, ते घालायला विसरले. पण आता मगज घालून पुन्हा एकदा त्याला फिरवून घेते. तुम्हाला जर का अशा प्रकारचं भांडं पाहिजे असेल ना तर मला कमेंट्स करून सांगा. त्याची लिंक तुम्हाला नक्की मी शेअर करते. कढई चांगली गरम झाल्यावरती 2 पळी अगोदर तूप घालून घ्यायचे. आणि तूप गरम नाही आहे, फक्त वितळून घेतले आहे. तर 2 पळी तूप घालून घेतले. आता याच्यामध्ये पूर्ण पीठ मी घालून घेणार आणि चांगले असे खालीवर करून परतून घ्यायचे. परतून घेतल्यावरती बघा कशी गुठळी होते. आता ही गुठळी झाली तर आता याच्यात काय करायचे, पुन्हा एकदा आपल्याला वरतून तूप सोडायचे आहे. त्यामुळे कसे पीठ ना लवकर भाजून होईल आणि जास्त वेळ नाही लागत. आता पुन्हा एकदा अजून 1 पळी तूप घातले आणि पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम आहे ना मध्यम आचेपेक्षा थोडी कमी ठेवायची, जास्त नाही ठेवायची. म्हणजे पूर्ण मध्यम आचेवर नाही ठेवायची, त्याच्यापेक्षा थोडी कमी करून पीठ असे भाजून घ्यायचे. तर पुन्हा एकदा याच्यामध्ये मी अजून 1 पळी तूप घालून घ्यायचे. तूप घातल्यानंतर कसे झालेल्या पिठाची गुठळी ती सुद्धा तुपामध्ये पटकन वितळून निघते. आणि पीठ पातळ असल्यामुळे ना पीठ शिजायला वेळ नाही लागत. पीठ चांगले शिजवून निघते आणि पटकन भाजून निघते. अशा प्रकारे जर का तुम्ही पीठ भाजून घेतले ना तर गुळपापडी किंवा लाडू असो तर पटकन होते. तर तुपाचा जरा वापर केला ना जास्त तर पटकन पीठ शिजवून निघते. आता याच्यामध्ये घालून घेऊया डिंक पावडर. गरम गरम याच्यात डिंक पावडर घातली ना तर छान फुलून येते. पूर्ण पीठ भाजून झाल्यानंतर डिंकाची पावडर नाही घालायची. डिंकाची पावडर घालायच्या अगोदर गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची. नंतर वरतून जे घालायचे साहित्य आहेत ना ते आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे. 75% पीठ चांगले भाजून झाल्यावरती डिंकाची पावडर घालायची. डिंक चांगला फुलून आल्यानंतर खोबरे घालून घ्यायचे. आणि खोबरेसुद्धा चांगले थोडेसे 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर लगेच घालायचे आहे तीळ. तर इथे मी ती छोटी 1 वाटी म्हणजे 2 चमचे मी तीळ घालून घेतले. तर तीळसुद्धा याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. तीळ आणि खोबरे भाजून घ्यायची काहीच गरज नाही, असंच डायरेक्ट टाकायचे असतात. आता काजू बदाम आणि मगजची पावडर घालून घेतली. वेलची पावडर घालून घ्यायची. आता बघा घातलेले साहित्य सर्व चांगले एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचे, ते पण मंद आचेवरती. आता याला जास्त परतायची गरज नाही. फक्त जेवढे आपण साहित्य घातलेत ना ते फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे एकसारखे झाले पाहिजे. अशा प्रकारे चांगले खालीवर करून एकजीव करून छान परतून घ्या. गुळपापडीचे मिश्रण बघा किती व्यवस्थित आणि घट्ट झालं आहे.
आता याच्यामध्ये थोडेसे जायफळ किसून घालूया. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. जसे जसे आपण परतून घेऊ ना तसे तसे मिश्रण कसे घट्ट होत जाते. आपले जे 25% पीठ राहिले होते ना ते सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे शिजवून आणि भाजून निघाले. इथे मी एक महत्त्वाची टिप सांगते. गव्हाचे जर का जाड पीठ घेतले ना, गुळपापडीच्या वड्या मिश्रण थंड झाल्यानंतर ना त्या वड्याचे तुकडे पडतात. गुळपापडी जर करायची असेल ना तर बारीक पीठ पाहिजे गव्हाचे. थंड झाल्यानंतर मिश्रण त्याच्या वड्या खूप छान पडतात आणि तुटतसुद्धा नाही. तर ही काळजी घ्यायची आहे. आता काय करायचे, गॅस बंद करायचा आणि शेवटला गूळ टाकून घ्यायचा. गरम गरम याच्यामध्ये गूळ टाकला ना मस्त पटकन वितळतो. फक्त जरा मिश्रण चांगलं एकजीव करून चांगलं व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्या. इथे मी अजून एक महत्त्वाची टिप सांगते. गॅस बंद झाल्यानंतर शेवटला गूळ टाकायचा आहे. गॅस चालू असताना गूळ जर टाकला ना तर मिश्रण पातळ होते. तर ही काळजी घ्या. प्लेटवरती थोडंसं तूप टाकून चांगलं पसरून घेतल्यानंतर गरम गरम मिश्रण लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. गरम असतानाच चांगले थापले जातात म्हणून गरम गरम मिश्रण लगेच प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. थापताना हाताचा वापर न करता कलथ्याच्या साहाय्याने सर्व बाजूने सारखे करून घेतल्यानंतर वाटीचा उपयोग करायचा. वाटीने कसे सर्व बाजूने चांगले प्रेस करता येते. सर्व बाजू कशी व्यवस्थित समान होते, कुठे कमी जास्त अशी होत नाही. नंतर सर्व बाजूनी वाटी अशी फिरवून घ्यायची तर छान प्लेन होते. अर्ध्या तासानंतर थोडंसं कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. एकदम थंड व्हायची वाट नाही बघायची. कोमट असताना लगेच वड्या पाडून घ्या म्हणजे पटकन निघतात. तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत आणि तोंडात विरघळतील अशा प्रकारे छान झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी पद्धत सांगितली. काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितल्या. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओबरोबर.